ಕೂಡ್ಲಿಗಿಯಲ್ಲಿ ಸಡಗರದ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಆಚರಣೆ, ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಮೊಳಗಿದ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ವಿಜಯನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕೂಡ್ಲಿಗಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಇಂದು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಸಡಗರ ಮನೆ ಮಾಡಿತ್ತು. ಪಟ್ಟಣದ ಹೊರವಲಯದ ಬೃಹತ್ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ಕೇವಲ ಕೂಡ್ಲಿಗಿ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ವಿವಿಧ ಗ್ರಾಮಗಳಿಂದಲೂ ಆಗಮಿಸಿದ್ದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರು ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಮಂಡಿಯೂರಿ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳಿಗೂ ದೇವರು ಒಳಿತನ ಮಾಡಲಿ, ಲೋಕದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ನೆಲೆಸಲಿ ಅಂತ ಈ ವೇಳೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಾಯಿತು. ಇನ್ನು अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह। इसी तरीके से मिलजुल कर क्या है, आखिर दम तक, मौत तक मिलजुल कर हमें जिंदगी गुजारेंगे। अल्लाह के नबी बताइए, ये कुर्बानियाँ क्या है? मा हबीबुल्ला है रसूलुल्लाह, ये कुर्बानियाँ क्या है? तो अल्लाह के नबी ने फरमाया, सुन्नत अबी इब्राहिम। ये क्या है? ಈ ಬಾರಿಯ ವಿಶೇಷ ಏನಂದ್ರೆ ಅಖಿಲ ಮೌಲಾನ್ ಹಾಗೂ ಆಫೀಜ್ ಮೌಲಾನ್ ಅನ್ವರ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಎರಡು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಗಳಿಂದ ಪರಸ್ಪರ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪ್ರತ್ಯೇಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಡೆಯಿತು. ಈ ಪವಿತ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದ ಎನ್.ಎಂ. ನಬಿ ಸಾಹೇಬ್ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಮುಸ್ಲಿಂ ಸಂಘದ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ವಕೀಲರಾದ ಎಲ್.ಎಸ್. ಬಶೀರ್ ಅಹಮದ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಹಿರಿಯರು, ಯುವಕರು ಮತ್ತು ಪುಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಹೊಸ ಬಟ್ಟೆ ಧರಿಸಿ ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಪರಸ್ಪರ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ಹಬ್ಬದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ನಡೆಯದಂತೆ ಸೂಕ್ತ ಶಾಂತಿ ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡಲು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆ ನಡೆಸಿತ್ತು. ಡಿವೈಎಸ್ಪಿ ಮಲ್ಲೇಶ್ ದೊಡ್ಮನಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಿಪಿಐ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಆರ್ ಚನ್ನಗಿರಿ ಹಾಗೂ ಪಿಎಸ್ಐಸಿ ಪ್ರಕಾಶ್ ಅವರು ತಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳೊಂದಿಗೆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮೊಕ್ಕಾಂ ಹೂಡಿ ಬಿಗಿ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಕಲ್ಪಿಸಿದರು. ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವು ಕೂಡ್ಲಿಗಿಯಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಹಾಗೂ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಸಂಪನ್ನಗೊಂಡಿದೆ. ವರದಿ ವಿಜಯ ಋಷಭೇಂದ್ರ, ಕೂಡ್ಲಿಗಿ. फिर सूरह फातिहा ज़म सूरा पढ़ेंगे. उसके बाद रुकू में जाने से पहले 4 तकबीरें होगी. हाथ अपने कानों के लेवल तक उठाएं, अल्लाहु अकबर कहकर सारे हजरात अपने हाथों को रकात बांध लें. वनशहदु अन्ना सय्यिदना मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, अम्मा बाद. फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला कलु अलैहिम व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व अकबर वलिल्लाहिल हम्द. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अल्लाह उसे कबूल कर और हमें ऐसी रहमत और बरकत की दुआ, मुश्किल की दुआ को छोड़ को क्या है चल जाए. क्या सुनना ले बार बार, लेकिन ये इतनी बड़ी फजीलत है. ये मुश्किल के अंदर हर एक है, गुनहगार है, मासूम है, उलमा है, हुफाज है. अल्लाह किसी न किसी दुआ को कबूल कर लिया तो चलो वो हिदायत के फैसले आम हो जाए. तो इसलिए मोहतरम सामाई, आप हजरात क्या है, हर जुमा लगाकर हर मस्जिद के अंदर इमाम साहब क्या है बकरा ईद की फजीलत और बकरा ईद के कुर्बानी की फजीलत, इब्राहिम अलैहिस्सलाम के वाक़या आप हजरात को सुनते ही आए हैं हर जुमा से. लेकिन मैं आपको सिर्फ मुख्तसर बताऊंगा. तो ये बकरा ईद, आज का जो ईद का दिन है, ये ईद हर एक उम्मत मुस्लिमा के हक में खैर बना दे, ईद को सही मानों में बना दे, बनाने की तौफीक नसीब फरमाए. और यहाँ पर जो तरीका है, जिस तरीके को हमें अपना रहे हैं, जो सुलूक के साथ हमें जिंदगी गुजार रहे, अल्लाह भी वैसा ही हमारे साथ सुलूक कर रहा. कैसा देख रहे नहीं हमें पूरी दुनिया के अंदर, बाहर मुल्कों के अंदर देखो मुसलमान की कोई इज्जत नहीं. मुसलमान दाढ़ी चेहरे वाला, टोपी वाला आए तो क्या बोलते हैं, हकीर समझती हैं, निगाहों से गिरी हुई निगाहों से देखते हैं. कई को ये हमारे आमाल वैसे ही, एक को एक हमें सही नहीं है. कैसा एक की तारीफ कौन तो नहीं करा.